काम 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 पेटवते काम. 4 वर्ष झाले लग्नाला, पण अजून काही घरात पाळणा आला ना. अगं कधी मला तोंड दाखवते माझ्या नातवाचं? हा, काम करत होते, आवरत होते काम. मी काय म्हणते, अगं 4 वर्ष झाले की लग्नाला. कधी सुख देणार आहेस मला नातवाचं तोंड बघायचं? हा, कधी पाळणा हलणार आहे? देते ना. काय देते ना? वांजुटी मेली कुठली. ह्याला काय आवडली काय माहिती अवदसा. तिचा खायला भार, दरणीला भार. देख ना देवान कुठं ठेवा. असं नका बोला. का असं नका बोलू? आमची पण काही इच्छा आहे का नाही? म्हातार होत आलो तर आम्ही, आम्हाला पण वाटतं आमच्या नातवंड आम्ही मांडीवर खेळावं म्हणून. कधी सुख देणार आहेस ते आम्हाला? काय मान हलवते नुसतं नंदीबाई लावानी. बघतेस मी त्याच्याकडे आल्यावर संध्याकाळी. हा, ते यार काला सकाळ सकाळ ओरडत असते रे का धामाची. कशाला ओरडते म्हणून काय सांगताय? हा, तुम्हाला काय वाटतं का? 4 वर्ष झाले पोराच्या लग्नाला. होऊ दे ना मग, होईल का काय लगेच लगेच तो लगेच सुरू असतं दररोज सकाळची. म्हातारे झाले, आज आहे का नाही उद्या आहे. कवा नातवांना खेळायचं जाऊ मांडीवर. दे, मेलो तर मेलो. काय काय कुठं काय होणार आहे? काय लोकांची लात काय लगेच सुरू झालं काय? तू दररोज सकाळची बारी किटकिट, संध्याकाळी किटकिट, 2 टाइम तू म्हणजे ती भागतच नाही. भागत नाही म्हणजे? मग होईल. तुम्हाला वाटत नाही का नातू व्हावं म्हणून? मस्त वाट- तुम्हाला पोराचं तोंड बघ वाटत नाही का नातवाचं? का मला एकटीलाच हौस आहे? मस्त का वाटतं, माझ्यासाठी बोलते मी? मस्त वाटतं, पण आता त्याला काय करणार आहे? नाही झाल्यावर काय करायचं? नाही झाल्यावर काय करायचं? अगं मग एखाद्या देवळात जा, जरा काय पूजा अर्चा कर. ते जमत नसेल तर दवाखान्यात जा. हा, हो जाते ना. कधी जाते ना. वैताग आलाय मला सांगून सांगून. आणि तुम्ही बायकांच्या मध्ये बोलत जाऊ नका. एक काम कर, ते पोरात दुसरं लग्न करून टाक, म्हणजे संपून जाईल विषय. बरं तसं चालते. हिला होत नसेल तर काय करायचं? दुसरं लग्न करू. दुसरंच लग्न करावं लागणार आहे. दुसरा पर्याय नाही काहीच. पर्यायच नाही दुसरा. तुला होत आहे का बघ ते एवढ्या ह्याच्यात. नाही तर मी माझं सरळ दुसरं लग्न करणार आहे पोराचं. ते पाणी गाळू नको माझ्या समोर. ते नाटकन नखरे माझ्याजवळ करायचे नाही. उठल्या सुटले असलं थोबड बघावं लागतंय. येऊ दे त्याला आज घरी, सांगते मी बरोबर. काय माझ्या नशिबाला आले काय माहिती. 4 वर्ष झाले लग्नाला, पण अजून काही नातवाचं तोंड बघायला भेटाना मला. लोकांच्या घरी 2दा पाळणे हालून झाले तुझ्या बरोबरच्या संगतीच्या पोराच्या पुरींची. माझ्या घरात तर नुसती फुकणी आपटली. देखना देवान भीतीवर ठेवा नुसता. त्या भाडकावला काय बोलायला गेला की तो नुसता गप बसतोय. आणि सासऱ्याला टायमिंग नाही. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. एवढी मोठी इस्टेट आहे, कुणासाठी? याला वारसदार पाहिजे का नाही? काय मलाच काहीतरी करावं लागणार आहे. त्यातून मीच काहीतरी मार्ग काढते. होय ग, तुझ्या पाठीपुटी काय होत नाही? तू गोळ्या बिळ्या तर खात नाहीस ना? नाही आते, असं कशाला मी करेल. एवढी का गप बसली तू? हा, नाही होत तर मी तर काय करू? माझ्या जीवाला हे कसं तर वाटतंय. मला नकोश आहे का सांगा बर. मूलबाळ होत नाही म्हणून मी नाही ते बोलणे रोज खाते. आणि माझ्या जागेवर तर तुमची लेक असते तर असंच बोलला असता का तुम्ही? माझं नशीबच फुटकं आहे. कोणच्या स्त्रीला वाटत नाही की मला मूल हो. माझ्या जीवनात ह्या गोष्टीचा सर्व नाश झालाय, सर्व. हॅलो हॅलो दादा, मी बोलते. तुला सांगितले ते केलंस का तू? ठीक आहे, ठरल्याप्रमाणे आपण उद्या लग्न करतोय त्यांचं. आणि तुला जेवढे पैसे पाहिजेत ना, तेवढे पैसे मी तुझ्या अकाउंटवर टाकलेले. होय, उद्याच्या उद्या सगळं उरकून घेऊ आपण. मी येते उद्या सुहासला घेऊन.
ठीक आहे चालते. तिला सांगितलेस का तू? ती आहे ना तयार? ठीक आहे चालते. आम्ही उद्या येतोय. उद्या सगळं कार्यक्रम करून टाकू. हो सगळं उद्याच उरकून टाकू. मी आता जास्त वाट बघणार नाही. माझा निर्णय पक्का ठरलाय. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अरे हो म्हटलं ना तुला. तुझ्या मुलीला कसलाही त्रास होणार नाही. चालते. ठरल्याप्रमाणे उद्या आपण लग्न उरकून टाकूया. ठीक आहे ठेवते मी फोन. अगं काय झालं रडायला? काही नाही. काय सांगायचं. रोज सकाळ संध्याकाळ बोलणं ऐकून असं वाट कुठेतरी जाऊन जीव द्यावं. वंशाला दिवा नाही, तू वांजुटे आहे असं बोलणं ऐकून ऐकून कान माझं एकदम बाहेर झालं आणि माझं जगणं आता मुश्किल झालंय. काय करू. मला मूल होत नाही. माझ्या हातात कुठली गोष्ट नाही. आजपासून मी माझ्या बंधनातून तुम्हाला मोकळं करते आणि तुम्ही दुसरी बायको करून वारसदार द्या सर्व कचट्यातून. मी तर मोकळे होईल आज. आणि तुमचा माझा संबंध मिटलं. मला माझ्या बापाच्या घरी नेऊन सोडा. म्हणजे लोक तुम्हाला दुसरी बायको द्यायला तयार होतील. आता लाचार होणं जगणं भरपूर झालं. मूल होत नाही म्हणून एखाद्या बाईवर अत्याचार करणार तुमच्या आई वडिलाला सांगा. मी तर काय करू. कुठपर्यंत मी सहन करू. नाही तर मला तर कुठे तर मारून टाका. अगं नाही होत ना मूल बाळ. कशाला टेन्शन घेते. आणि मुलं बाळा काय खायला देतात का आपल्याला? आणि मी रोज बघतोय ज्यांना मुलं बाळा आहेत ना त्यांचे काय हाल आहेत ते. आणि बघ हे खोले ना डोक्यातून काढून टाक आणि चल बरं जेवायला. मी काय दुसरं लग्न करणार नाही. आणि मूल जरी नाही झालं ना तरी मी तुला सोडणार नाही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि आई बाबाला सांगतो मी समजून. सुहास सुहास अरे ऐकतोयस का? बस इथे. आपल्याला उद्याच्या उद्या गावाला निघायचे. मामाच्या गावाला. कशाला? कशाला म्हणजे काय? मी तुझं लग्न ठरवलंय मामाच्या मुलीशी आणि उद्याच्या उद्या तुमचं लग्न करणार आहे मी. अगं पण आई काय गरज आहे? मला दुसरं काहीही ऐकायचं नाहीये. मी सांगितलं तेवढं करायचं. किती वर्ष रे मी वाट पाहायची. माझी पण इच्छा आहे की नाही माझ्या मांडीवर नातू खेळावं म्हणून. अरे 4 वर्ष झाली की तुझ्या लग्नाला. कधी नातवाचं तोंड दाखवणार आहेस मला? ती तसली अवदसा वांजुटी. तिला काय मुलबाळ होत नाही. मग काहीतरी मलाच पाऊल उचलावं लागणार आहे ना. तू तर काय करणार नाहीस. तर लाडाचा ना. अगं होईल आई. एवढं कधी काय? होईल? पण दुसरं लग्न केलं तर तिला कसं वाटेल? कसं वाटेल? मला काय करायचंय कसं वाटेल? आणि मला नातू नाही होते. मला नातू खेळवायला नाही भेटते. मला कसं वाटतं याचं तुला काय वाटत नाही. तिला कसं वाटतं याचं तुला काळजी आहे. माझी कधी करणार आहेस तू काळजी? होईल तर माझ्या मनाचा विचार कधी करणार आहेस तू? होईल तेव्हा काय हे मला माहिती नाहीये. मी मामाशी बोललेली फोनवर आता. उद्या आपल्याला जायचंय आणि उद्या तुझं लग्न आहे. मला काही योग्य वाटत नाही बरं का. तू म्हणती तर जाऊ आपण. मी बोललीये मामाशी. मामाने सगळी तयारी उद्या केलेली. आपल्याला जायचंय लग्न करून तिला घेऊन यायचे. कधी मला जायचं? उद्या जायचे आणि मला उद्या काही कारण पाहिजे नाही. तू बॅग भर. आपण उद्या निघायचे. ठीक आहे जाऊ उद्या आपण. राम राम.
राम 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 या बस बस. या कसं आहे दादा? एकदम मजेत. कशीच व्हायचं? मजेत. काय नाही आता हिचं चाललं तुमच्या बहीण भावांचं बोलणं झालं. काय झालं आता मला सांगितलं तिने मग काय मुलगी तयार आहे ना? नाही आहे ना आमची मुलगी तयारच आहे पण ते कळालं की पहिलं लग्न झालेलं आता आहे. तुला 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 माहिती नाही का रे? असं काय नाही. करतो तू? माहिती मला तरी पण मी आनंदाने पोरगी देऊ राहिलोय. फक्त माझ्या पोरीचं कल्याण होतंय. दोघांनी आनंदात राहावा. बाकी काय पाहिजे ना आई बापाला. आणि मी काही लांबची होय, तिची आत्याच नाही होय. मग आत्याच्याच घरी चालली ना. बापाच्या घरी काय ना आत्याच्या घरी काय ते काय वेगळं आहे का? तिच्या आईपेक्षा जास्त जीव लावून मी तिला. बरोबर. आणि दाजी म्हणल्यावर दाजीचा काय विषय नाही नाही काय विषय नाही. बरं सगळी तयारी केलीस ना तू? सगळी काय आता रजिस्टर करायचं म्हणलं कोर्टात आपण- दोघं जण जाते आणि लग्न लावले ते हा? सांग. आपण काय त्यांचे तर काय आई बापाची गरज नाही लागत. तेच म्हणलं हो. मी. आपल्याला लई हे दोघं करायचंच जातील नाही त्यांचे ना. हा, ते- मैत्र- आणि हिची मैत्रीण जाईल त्यांचं असं नाही का संपला दमा. विषय काय डोक्याला ताण. आपल्याला बरं काय सुहास तुला गरज पटत असेल काय? तुमचं सगळं खरं आहे पण मला तिच्या सोबत बोलायचं. बरं चालतंय ना घ्या. चालतंय ना जा गं या, बाई. बोलून घ्या. चल. जाऊ द्या आजकालची पोरं परमिशन नाही जपत लग्न. हा हा. नाही आणि काय झालं पूर्वी आपण गावात जायचो. आपण कधी माझ्या बहिणीला बघायला आलते का तुम्ही कधी? जाऊ द्या मग बस होईल विषय. अहो, तुमच्या वडील आले होते. बरं, चला आपण आहे ना बाहेर थांबू. चाल चाल. चल तोपर्यंत बोलत येते आपण बघू. तुला एक बोलायचं होतं. हो बोला ना. म्हणजे हे बघ वाईट नको वाटून घेऊ पण मला खाली काही गोष्टी बोलता येत नव्हत्या म्हणून तुला म्हटलं वर येऊ आपण. बरं. हे बघ तुला माहिती आहे माझं एक लग्न झालेलं आहे आणि मला मूलबाळ होत नाही. त्यामुळं माझ्या आईबाबांनी माझं दुसरं लग्न करायचं ठरवले. पण माझ्या आयुष्यात दुसरी जरी मुलगी आली ना तरी मी माझ्या बायकोला नाही सोडू शकत. आणि माझ्या बायकोवर माझं खूप प्रेम आहे. तुझ्या पाया पडतो या सगळ्या गोष्टीमध्ये माझी मदत करतो. माझ्यासोबत आहे ना तू खोटं खोटं प्रेम कर पण सगळ्यांना वाटलं पाहिजे खरंच आहे. आणि माझ्या आईवर आहे ना तू सासूरवास कर. तिचा एवढा छळ कर ना एवढा राग कर तिला असं वाटलं पाहिजे का माझी पहिली सून आहे ना ती चांगली होती. हे बघ तू शिकलेली आहे. तू या सगळ्या गोष्टी ना समजून घेऊ शकते. पण माझ्या बायकोवर आहे ना माझं खूप प्रेम आहे. मी तिला एक मिनिट सुद्धा सोडू शकत नाही आणि तिच्याशिवाय राहू शकत नाही. हे बघ मी तुला काय फसवणार नाहीये. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी मी आधी क्लिअर करतोय. तुम्ही मनाने खरंच खूप चांगले आहेत आणि खरं बोलणारे पण. तुमचं खरंच तुमच्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यासोबत लग्न करून कधीच खुश नाही राहू शकत. खरंच मानलं मी तुम्हाला. खरं बोलणारे लोक ह्या जगात खूप कमी आहे. मुलगी बघितली की लाल चाटणारे माणसं लई आहेत पण प्रत्येक मुलीला आई बहीण म्हणणारे माणसं खूप कमी आहेत. आणि आपल्या हौसा करता लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. बिचारीला मूलबाळ होत नाही म्हणून तुमच्या आई वडिलांनी दुसरं लग्न करायचं म्हटलं हा तर किती मूर्खपणा आहे. पैसे आहे म्हणून लोक काही करतात. प्रत्येक मुलगी का वाटेवर पडलेली असती का? मी तयार आहे तुमच्यासोबत खोटं खोटं लग्न करायला. मी तुमच्या घरी येते आणि तुमच्या आईला चांगला धडा शिकवते. हे बघ तुझे उपकार आहे ना मी आयुष्यभर विसरू नाही शकत. कारण या सगळ्या संकटातून मला बाहेर काढण्यासाठी तू मदत करते. आणि तुझ्या प्रत्येक संकटाला आहे ना हा भाऊ खंबीरपणे उभा राहील साथ देईल. आणि इथून पुढं आपल्या भाऊ बहिणीचं नातं आपण असंच टिकूया. आणि तसं पण मला बहीण नाहीये. आजपासून आहे ना तूच माझी बहीण. चल आईला सांगू आपण कोर्टात जाऊन आम्ही लग्न करतोय म्हणून. चल. चल. ही आहे का तुमची पहिली बायको? हो. हिला सांगून ठेवा आत्ताच या घरातून चालती हो. मला असल्या दळभद्री बाईचा चेहरा पण बघायचा नाहीये. ही जर नाही गेली तर मी मग जाते इथून. नाही नाही तू नको जाऊ. हीच जाईल बर का. समजलं ना काय म्हणली ती? ऐकायला येते का तुला? चालती हो इथून.
तुला म्हंटल होतं ना मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून आणू. बघ कसं आणलंय तुझ्या नाकावर टिचून. आता ही देईल मला आमच्या घराण्याचा वारस. तू वांजुटी कुठली होईत ना. सांगत निघ ना, घराच्या तोंड बाहेर. बघायचं नाही म्हणून जा. ऐकायला येते का तुला? घराच्या बाहेर निघ. जा ना, अरे सांग की तिला, काय तोंड बघती. जा बॅग भरण जाय. जा ना बाई, कशाला थांबली इथं? अगं तुझी सावली पडली तर तिला पण व्हायचं नाही. निघ तू इथून. 4 वर्ष झाले लग्नाला, एक नातू देऊ शकली नाही मला. आता नको यांच्या सुखात विरजण घालू. मग तोंड काय बघती माझं? जा ना. ऐकायला येतं का तुला? अगं निघ नाही तर निघ. चल निघ. हो निघ. आली मोठी शहाणी. चल बाई. अगं बाई, प्रवासाने मग दमल्यासारखं होते ग. बर पूजा, उठ ना ग. थोडस चहा टाक बरं. लय डोकं दुखतंय माझं. चहा पिलं ना जरा बरं वाटत. हो सासूबाई, तुम्ही तर म्हटलं होतं मला काम बिम काही करायचं नाही, फक्त सून म्हणून राहायचं आणि वंशाला दिवा द्यायचं. माहितीये ना, मी काही इथं मोलकरीण बनून आले नाही. उठा आणि हाताने चहा करा आणि मला पण कप अगं भरून पण आणा. काय पण? हे बा, इथून पुढे ना धुणं भांडी स्वयंपाक सगळं तुम्ही करायचं. मी काय तुमची ती पहिली सून नाही येडी गाबाळी, कळलं ना? माझ्या बापाची तर मी काही काम केलं नाही. इथून पुढे तुम्हीच काम करायचं आणि मला आयतं माहिती आणून द्यायचं काय. आणि तुम्हाला सांगते, मला शॉपिंगला जायचंय. कालपासून मी शॉपिंगला गेले नाही. मला कोणत्या पण हालत मध्ये आज 10-12 ड्रेस आणायचे. सगळं काम तुम्ही करायचं, मला एक पण काम सांगायचं नाही. जा उठा, मला चहा करून आणा आणि काहीतरी खायला बिस्किट वगैरे पण आणा. लय दमले मी. सुनाला हाकलून देते काय? या म्हातारीची नाही जिरवली ना तर माझं पण नाव पूजा नाही. काय बायला वैताग आला. इजून करून आणली ती तरी चांगली होती. काम तरी आई? करते मी. काय तू भांडे घासू राहिली? काय करू? वैताग आलाय मला. ती सून काडीचं काम करत नाही. म्हणते मी काही काम करणार नाही. मी फक्त मूल द्यायला येणार आहे. तुम्हाला फक्त नातू पाहिजे ना, फक्त नातू देणार आहे. एक पण काम करत नाही बघ. आता रडून काहीच फायदा नाहीये. तुला आधीच सांगितलं तेव्हा नाही कळालं. हा, तुला म्हंटल होतं ना नको म्हणून. काय गरज होती का? अरे जाऊ दे. एखादं मूळ बाळ झालं ना. आत्या, झालं चहा करून? काय गप्पा मारताय दोघं मायले का गुलगुलू? केव्हाची बसले मी अर्धा 1 तासापासून चहाची वाट बघत. नाही झालं का? अगं करते की काय जरा थोडी कधी भांडे. करता? अगं भांडे घासत होते. काय माझ्या भांडे? किती खोटं बोलताय तुम्ही? अगं विचारते श्वास. मी भांडे घासत नव्हते. आत्या जास्त नका बोलू, मला सांगते मी आता. चहा केलाच नाही अजून, म्हणजे दूध पण गरम नाही केलं तुम्ही. अगं दूध गरम केले बघ ना. तर किती भांडे घासले? 2 ग्लास का? अगं नाही, जाळीवर भांडे अजून घासत. ते झाडून घ्यायचं पडलंय तुमचं. अगं घेते. तू कशाला तंतन करते? मला अशी घाण करत राहायला आवडत नाही. तन म्हणजे आवरा पटकन. काय तोंडाकडे बघते तुम्ही? चहा करा मला पटकन. पाणी द्या बरं, मला ग्लास भरता यायला पहिले. स्वच्छ हात धुवून. आवडत ती आई. काय तुमचं? अगं देत ना. आणि जेवायला काय करणार आहे? काय करायचं? मस्त करा पनीरची भाजी आणि चपाती नका बनवू, रोटी बनवू. चालते. करते की सगळं काम करते. काम केल्याने माणूस मरते होय? नाही. एकदा काय मला नातू भेटला ना खेळायला. ऐका ना, पैसे द्या मला, शॉपिंगला जायचंय मला, उशीर होतोय. आता मग कधी? ठीक आहे. मोजू नका, सगळे द्या, ते पण कमी पडतील. मग मी तुम्हाला फोन करेल, मला फोन पे पाठवा मग कमी पडले. चला येऊ का मी? चहा तर नाहीच करून दिला, आता बाहेर काहीतरी कॉफी वगैरे घेते मी. आणि मला यायला थोडा उशीर होईल बरं का, परत सांगितलं नाही म्हणतो तुम्ही. उशीर? हा. आता कसं वाटतंय? हा, जाऊ दे ना. एक मूलबाळ झालं ना मग करेल ते आपाप काम. तेवढं आपल्याला. काय आई जाऊ दे. हा, मला सांग, तू आतापर्यंत हाताने कधी चहा केला का? कधी भांडे घासले का? घरातलं कोणतं काम केलं का? केलं का? नाही. तू आहे ना सोनं सोडून घरात पितळ आणलंय. हा,
तुला कोणी सांगितलं होतं? अरे मी म्हणलं ये. काय आई, मला बघवत सुद्धा नाही असे काम करताना तू. मला माझी बायको चांगली होती, मला जीव लावत होती, तुला सुद्धा जीव लावत होती. मला संसार करणारी बायको पाहिजे होती, तुम्हाला म्हातारपणी सांभाळ करणारी बायको पाहिजे होती. अरे मला वाटलं एखाद्या घराण्याला वारस येईल म्हणून मी असं केलं. अगं, एक दिवस नाही झाला लग्नाला अजून, हा सासुरवास करायला लागली तुझ्यावरती. तुला पटतंय का हे? जाऊ दे की माझ्या भावाचीच पोरगी. अगं, भावाची पोरगी आहे, पण कशी आहे ती? हा, कशी डेंजर आहे बघ. मी तिला पैसे मोजून देत होतो, सगळे पैसे हातातून हिसकून घेतले. हे बघ आई, हे मला अजिबात बघवत नाही. मला मुलबाळ नाही झाला तरी जमल. एक काम करेल मी, एखादा अनाथ मुलगा दत्तक म्हणून घेऊ ना, त्याला आपण मांडीवर खेळू, त्याला वाढवू, लहानचं मोठं करू. पण ही अशी बायको नको मला. खरंच रे, आपली अश्विनीच चांगली होती. समजतंय ना आता तुला? चुकलं माझं आणि ही अवदस आणली घरात. बरं, तुला समजलंय ना आता, जाऊ दे, रडू नको बरं तू. बरं, एक काम कर, चल आपल्याला गावात जायचंय, थोडस काम आहे. चल. हे घरातली कामं परत ती पूजा आल्यावर ओरडन. बघू नंतर, चल राहू दे. ठीक आहे. चल. अरे पण कुठं जायचंय आपल्याला? काम आहे आई. अरे या दोघी संघ कशा काय? कुठं चालले? अश्विनी गावात. आणि पूजा तुम्ही एकत्र? हो, मला माफ कर आत्या. मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले. मला असं नव्हतं वागायचं, पण तुझ्या डोळ्याची पट्टी उघडण्यासाठी आम्ही हा खेळ रचला होता. कारण की तुझ्या डोळ्यात फक्त वंशाचा दिवा पाहिजे म्हणून तू तुझ्या सुनाला घराबाहेर हाकललं आणि स्वतःच्या मुलाचा दुसरा रंग लावून दिला आत्या. हे चुकीचं आहे. आता मला सांगा बरं, सायन्स किती पुढे गेलेलं आहे. नक्की तिला मूलबाळ होईल, पण तिला तिथपर्यंत घेऊन जा. तुम्ही तिला तिथपर्यंत नेलंच नाही, तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून दिलं. आता कळालं ना? माझी चूक कळली मला. आई, म्हणजे आम्ही दोघांनी प्लॅन केलता, त्याच्यामुळं ती तुझ्यासोबत असं वागली. अश्विनी बाळा, माफ कर मला. मी लय वाईट वागले ना तुझ्याशी. मला काही घाई नाही. अजून एक वर्षाने जरी लेट तुला मूल झालं ना तरी चालेल, पण माझ्या खरी घरची लक्ष्मी तूच आहे. आपण दोघे आनंदाने राहू. अगं तू का रडते जाता? मी खूप रडवलंय तुला. आता तू रडायचं नाही, हसायचं. आपण दोघे मायले की सारखं राहू. चला. चला मी जाते, मग तुम्ही जा तुमच्या घरी. अगं असं काय करते? नाही नाही, आजचे दिवस थांब. थांब ना, आपण आज काहीतरी गोडधोड करू. सर्व पूजा तुझ्यामुळेच झालं सर्व हे. हे घे तुझं मंगळसूत्र. थँक्यू. बरं, त्यांचे डोळे उघडले तुझ्यामुळेच, नाही का? नाहीतर मुलांसाठी लोक काहीही करतात. तू काय म्हणतोस ना ते दवाखान्यात, ते जाऊ आपण. मी पण येईल तुझ्या बरोबर. अश्विनी मला पण माफ कर बरं का. हो, चुकलं तुम्हाला माझं. तर मी माफ केले आणि तसे तुम्हाला मी संधी दिलते, नाही का, लग्न करा म्हणून. तसं काय माझं नव्हतं. अगं, पण तुला असं वाटतं का आम्ही दुसरं लग्न करणार म्हणून? हा? अगं, नाही, माझं मला प्रेम आहे तुझ्यावर खरं. विश्वास आहे तुमच्या. पण आज त्यांना हे मुलगा नातू पाहिजे होता ना. होईल, सर्व प्रयत्न करू आपण, सर्व गोष्टी होते, सर्व तुमच्या मनासारखं होईल. चला. चला. चल.